नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. या जरा इकडे काढा. आधीच काढून ठेवलं होतं काय? नाही ना. आता हे हा एक झाला कॅन. तिकडचं पण बघू. वा, असे किती आहेत आपल्याकडे? 90 आहेत. 90. हे असे मोठे मोठे 90. हा मध आहे. आणि आपला हा जो सह्याद्री आहे, जो गुजरातपासून खाली केरळपर्यंत असा अथांग पसरलेला आहे, 1600 किलोमीटर वगैरे. तर त्या सह्याद्रीतला हा मध आहे. आणि महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांनी आता हा जो व्हिडिओ आहे ना, हा ह्याला तुमच्या किचनमध्ये काम करणारे, त्या औषधालयामध्ये काम करणारे अशा प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवा. कारण मी आज तुम्हाला मधाची बाराखडी, त्याचा इतिहास, तो बनतो कसा, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तो प्युअर मध कशाला म्हणायचं, हे सगळं सांगणार आहे. हा मध तुम्हाला विक्रीसाठी सुद्धा उपलब्ध आहे. कारण मी आहे रत्नागिरी जिल्ह्यातल्या दापोली इथं, आणि हे रिसॉर्ट आहे. आपल्या रिसॉर्टचं नाव या इकडे, ताई इकडे या, सांगा. चिराई मिराज इको रिसॉर्ट. आणि हे आहे दापोलीपासून किती दूर अंतरावरती? 4 किलोमीटर. 4 किलोमीटर, राईट. आणि आता माझ्यासोबत प्राध्यापक राजेंद्र जगदळे थँक्यू सगळं अवश्य. मी तुम्हाला म्हणालो की आज तुम्हाला ना ह्या प्रश्नाची उत्तरं मिळणार आहेत की जी मला पण खूप वर्षापासून वाटत होती की अरे हा मध किती बाजारामध्ये. एक राष्ट्रीय पातळीवरचे आयुर्वेदाचार्य आहेत, नाव नको घ्यायला, पण ते आयुर्वेदाचार्य जे काही विकतात त्याच्यात हमखास भेसळ असते. आणि मी स्वतः FDA चे 3 रिपोर्ट्स गेल्या 1.5 वर्षापूर्वी केले होते. त्याच्यावर खूप बवाल झाला. आम्हाला कंपन्या म्हणाल्या की आम्ही तुम्हाला डेफेमेशनची नोटीस देऊ. पण माझे जे FDAला मित्र होते, तो रिपोर्टच मी घेतला होता आणि पब्लिश केला. तो असा होता सर की बाजारामध्ये उपलब्ध असलेल्या मधापैकी, कंपन्यांची नावं पण घ्यायला नको, हुशार आहेत लोक, 80% अधिक मधामध्ये बरोबर. ॲडल्ट्रेशन. बरोबर. बरोबर. काय मिसळलं? काय मधामध्ये मेजर भेसळ आहे कॉर्न सिरप. आणि कॉर्न सिरप आणि मध एक फर्स्ट क्लास जेल होतो, मिक्स होतो, त्यामुळे कळत नाही. आणि त्यामुळे बाजारामध्ये बघितलं तर मध खूप स्वस्त मिळतो, कारण त्यामध्ये अल्ट्रेशन आहे. मग कधी कधी त्यामध्ये काकवी पण असते, म्हणजे लिक्विड गूळ काकवी, त्याची पण भेसळ असते. दुसरं बऱ्याच वेळा दुसरी भेसळ असते, लोकांना माहीत नाही. आपल्या स्टँडर्ड्समध्ये मधामधलं पेस्टिसाईडच्या असेसमेंटचं क्रायटेरियाच नाही. पेस्टिसाईड बरं. म्हणजे कार्बोनेट्स असतील, फॅट्स असतील, हे सगळं असेल, मग न्यूट्रिशन हे असेल, पॅरामीटर्स असतील. मात्र पेस्टिसाईड हे का मी महत्त्वाचं म्हणतो माहिती आहे का? कारण भारतातला बहुतेक मध हा ॲग्रिकल्चर फील्डमध्ये शेतातून येतो. म्हणजे शेतकरी ज्यावेळेला विशिष्ट क्रॉप्स लावतात, पिकं लावतात, त्याचं परागीभवन जास्तीत जास्त होऊन फळं धारणाला जास्त व्हावी म्हणून मधाच्या पेट्या तिकडे शिफ्ट करतात. आता आपल्याकडे बघा, पावसाळ्यानंतर इकडे जरा फुलं जेव्हा कमी होतात तेव्हा आपल्याकडे विदर्भ, मराठवाडा, राजस्थानपर्यंत मधाच्या पेट्या नेल्या जातात. कारण तिथे मोहरीच्या फुलांची लागवड खूप प्रचंड होते, मोहरीची लागवड होते. मग जिथे जिथे फुलोरा आहे ज्या शेतीमध्ये, तिकडे मधाच्या पेट्या लोक घेऊन जातात. म्हणून प्रचंड मधाचे उत्पादन होतं, कारण शेतीतला मध येतो. मग डाळिंबाची असू दे, द्राक्ष असू दे, मोहरी असू दे, तिकडून तो मध येतो. त्याच्यावरती स्प्रेइंग होतं, केमिकलचं स्प्रेइंग होतं, पेस्टिसाईडचं रेग्युलर दर 15 दिवसाला कधी कधी स्प्रेइंग होतं. ते पेस्टिसाईड माशांबरोबर ते मधामध्ये येतात. आणि तो पेस्टिसाईड युक्त मध आपण घेतो, प्राशन करतो. तर म्हणून पेस्टिसाईड युक्त मध मिळणं हे खूप दुर्मिळ आहे. आणि आपण तसा प्रयत्न करतो आहे की जरा पेस्टिसाईड फ्री, रिअल नॅचरल, ॲडल्ट्रेशन फ्री मध, तोही पश्चिम घाटात. तोही पश्चिम घाटात. आणि सरांना तो अधिकार आहे हे सांगण्याचा, कारण ते स्वतः बॉटनीचे प्राध्यापक आहे. मी स्वतः बी बॉटनी, म्हणजे म्हणून मी म्हटलं की बॉटनी शिकवतो. सरा इतका अधिकारी पुरुष मला तरी ह्या विषयातला वाटला नाही. आणि आम्ही हे रेकॉर्डिंग करण्याच्या आधी
तेवढ्या सगळ्या गोष्टी सांगितल्या जेव्हा मी काश्मीरमध्ये जाऊन तुम्हाला मधाची शेती दाखवली किंवा मराठवाड्यात जे गृहस्थ आहेत लातूरचे त्यांचं पूर्ण मधाचं मोठं साम्राज्य दाखवलं. नंतर त्यांना आदर्श शेतकरी पुरस्कार वगैरे मिळाला. पश्चिम महाराष्ट्रातनं पण दाखवलं. आणि ह्या पेट्या कशा एक ठिकाणातनं दुसऱ्या ठिकाणी जातात. राजस्थानातले पण काही एपिसोड्स मी केले होते मध ह्या विषयावरती. आणि त्यामुळं प्रत्येकाच्या घरामध्ये असलेला मध आपल्या जन्मापासून ते मृत्यू होईपर्यंतचे काही वर्ष आधी आणि हल्ली तर आयुर्वेदामुळं मधाचं किती महत्त्व वाढलेलं आहे, होतंच ते पूर्वी. तर त्यामुळे या मधाला नीट समजून घेण्यासाठी डॉक्टर राजेंद्र जगदळे यांच्याशिवाय मला तरी दुसरा कुठला व्यक्ती योग्य नाही वाटला. पण आत्ता आपण ज्या मधाबद्दल सांगणार आहोत तो स्टार्टअप आहे की काय आहे नेमकं? म्हणजे नाही, कुठून आपण आपलं हे आपला जो रिसॉर्ट आहे चिरा मेडोज इको रिसॉर्ट, त्याचा चिरा नॅचरल्स नावाच्या ब्रँडनी बरेचसे नॅचरल प्रोडक्ट्स आपण मार्केटमध्ये आणतो आहे. त्यापैकी पहिला प्रोडक्ट आपण हा मध, कारण मधाचं कळलं की त्यामध्ये अडल्ट्रेशन खूप आहे, लोकांना शुद्ध चांगला मध मिळाला पाहिजे, त्यासाठी आमचा एक प्रयत्न आहे. त्यासाठी मध जमा करताना आपण अतिशय काळजीपूर्वक घ्यावं. तर उदाहरण तुम्हाला दाखवू का जरा? हो हो टेस्टच करायची म्हणून तुम्ही तो मांडलाय. आता बघा, हा मध आहे, हा मोहरीच्या शेतामधला मध आहे. म्हणजे आता हे उन्हाळा आहे म्हणून, पण हिवाळ्यामध्ये किंवा टेम्परेचर कमी पावसाळ्यामध्ये ह्याची पूर्ण साखर झालेली असते. लिटरली आपण ते साखरेसारखं चमच्याने ह्यातून मध घेऊ शकतो. ह्याचा अर्थ ह्याच्यामध्ये अडल्ट्रेशन असं नाही, साखर घातली असं नाही. जर मधात साखर घातल्यानंतर एकदा वितळली की परत त्याची साखर नाही होत. ओके, मी हा समज तुम्ही माझा खोटा आहे सांगितलं. साखर मिसळतात, मिसळती असतील पण त्याचं पुन्हा क्रिस्टल होत नाही, साखर त्याचं क्रिस्टल होत नाही. मग खाली जेव्हा साखर येते ती मधाची एक विशिष्ट प्रॉपर्टी आहे, त्याला थिक्सोट्रॉफिक प्रॉपर्टी म्हणतात. हे लिक्विडची विशिष्ट प्रॉपर्टी आहे. लो टेम्परेचरला त्याचं क्रिस्टलायझेशन होतं, जरा गरम झालं की ते पातळ होतं. हा मधच आहे, म्हणजे प्युअर मध आहे. मात्र मोहरीचा आहे. हा मोहरीचा आहे. पण ह्या मोहरीच्या शेतातलं पेस्टिसाईड असल्यामुळे याच्यामध्ये पेस्टिसाईड अंश असणार, 100% असणार. इतकी क्लॅरिटी आहे जरा अगदी. तर दुसरा मध आहे हा आपण जो आता कॅन मध्ये भरलेला आहे. हां, आपल्याकडे आता हे 2 मोठे पिवळे कॅन आहेत. हा मोहरीचा तर पांढऱ्या कॅनमध्ये आहे आणि तो हिरव्या कॅनमध्ये हा मध आहे. तर ह्या मधाच्या दोन्ही रंगामध्ये काही फरक जाणवतोय? जो मोहरीचा मध आहे हा दोन्हीमध्ये क्लॅरिटीमध्ये तुम्हाला फरक जाणवेल. हा जरा जास्त क्लिअर तुम्हाला वाटेल मोहरीचा. हां. आणि हे बघा याचे साखर ते याच्यावर साखर झालीच की. पण ते हिवाळ्यामध्ये तर पूर्णपणे साखर झाली असते. हा जरा मोहरीचा क्रिस्टल क्लिअर आहे. हां, त्या कंटेनमध्ये नाही करणार, पण ह्याच्यात तुम्हाला कळेल. हे बघा, हा अतिशय किती क्लिअर आहे. आणि ह्याच्यामध्ये बघा हा टर्बिड आहे. हे जर आहे, ह्याचं कारण सांगतो तुम्हाला. हे प्युअर मध असतो ना, बऱ्याच वेळा मध काय करतात, फिल्टर करताना त्याला गरम करतात. मध गरम केला की त्याची क्वालिटी खराब झाली. मध गरम करायचं नसतं. पण बऱ्याचशा कंपन्या फिल्टर करायच्या अगोदर मध गरम करतात आणि गरम केल्यानंतर त्याची जरा लिक्विडिटी वाढवतात, पातळपणा वाढवतात आणि मग फिल्टर करतात. आणि आपला आता अतिशय क्लिअर मध दिसतो. लोकांना वाटतं काय सुंदर मध आहे. बॉईल केलेलं मध घेऊ नये, कारण त्याचं न्यूट्रिशनल फॅक्ट सगळ्या बदललेल्या असतात. हा पण नॅचरल मध आहे, म्हणजे मधाच्या पोळ्यापासून काढून एक्स्ट्रॅक्ट केलेलं मध आहे. ह्याला फिल्टर गरम करून फिल्टर केलेलं नाही. त्यामुळे मधाची क्वालिटी अतिशय चांगली आहे. पण दुसरं ह्याची आपण पेस्टिसाईड नाही याची गॅरंटी. आता माशाने तर आपण सांगू शकत नाही ना कुठल्या फुलावर जा, मग पेस्टिसाईड नाही याची गॅरंटी कशी देणार? आपण काय केलं आहे, मधमाशी मधाचं पोळं जेव्हा असतं, प्रत्येक मधाच्या पोळ्यातल्या माशीचं एक फ्लाइंग रेंज ठरलेली आहे. किती अंतरावर ती माशी पराग आणि तो नेक्टर आणायला जाणार ह्याची रेंज ठरलेली असते. त्या रेंजच्या बाहेर त्या जात नाहीत. आणि समजा त्या भागातला फुलोरा संपला, झाडं संपली, फुलं संपली, तर अख्खं पोळंच दुसरीकडे जातं.
हा मध जमा करताना आम्ही एवढी काळजी घेतली आहे की जिथून जमा करतो प्रत्येक मधाचं पोळं जिथून आपण जमा केलं त्याला आपण जिओ टॅग आहे, त्याचं जिओग्राफिकल लोकेशन आपल्या मॅपवरती असतं, बर. कुठून मध जमा केला. आणि त्याच्या फ्लाईंग रेंजमध्ये कुठेही शेतीच नाही. त्यामुळे हा म्हणजे मधाच्या माशांच्या फ्लाईंग रेंजमध्ये अजिबात कुठं शेती अजिबात एक गुंठा पण शेती कोण करत नाही. अशा रिमोट सह्याद्रीतल्या वेस्टर्न घाटच्या रिमोट इंटिरियर भागामध्ये आपण मध्ये पोळी ठेवून तो मध जमा केला आहे. आता हा कसं असतं, फक्त मोहरीच्या शेतात असल्यामुळं फक्त मोहरीचंच मध मिळतं. कसं कळतं हे मोहरीचं आहे? कारण मध जेव्हा माशा जेव्हा नेक्टर जमा करतात तर त्यावर पराग पण येतात. मग ज्याच्यामध्ये मोहरीचेच पराग जास्त मिळतात तो मोहरीचं मध सरळ आहे. आता हा मध आहे सह्याद्रीमध्ये जेव्हा मध आपण जमा करतो आणि आपल्याला म्हणतात गेळाचं मध, पिसाचं मध किंवा जांभळाचं मध, म्हणजे जवळ 60% पराग त्या झाडाचे असतात. पण बाकीचे 30-40% हे दुसऱ्या झाडाचे असतातच. पण बहुतांशी पराग एक विशिष्ट झाडाचे असले की त्याला त्या झाडाचं मध असं म्हणतो. हा आपला मल्टीफ्लोरल म्हणजे अनेक स्पेसीजचा असा असणारा तो मध आहे. अनफिल्टर्ड मध आहे, अतिशय प्युअर नॅचरल. म्हणजे याच्यामध्ये नो ट्रेस ऑफ पेस्टिसाइड्स, अजिबात पेस्टिसाइडचं तुम्हाला अंश दिसणार नाही. कारण हे शास्त्र आहे, बऱ्याच लोकांना कळत नाही. आणि पण आपण काळजी घेताना लोकांना ऑथेंटिक प्युअर जेन्युइन मध द्यायचं आहे, नॅचरल, म्हणून हे आपण एफर्ट घेतलेले खास. पण मग काही औषधी मूल्य लोक असं म्हणतात की कडुलिंबाचा असेल, कडुलिंबाच्या झाडावरचा किंवा आणखी कुठल्या कुठल्या वेगळ्या वृक्षावरचा, तर त्याच्यात खरोखर तशी औषधी मूल्य असतात का? खरं तर असतं. ओके. पण तसं प्युअर मध मी आता कडुलिंब हे काय सह्याद्रीच्या ह्याच्यात नसतं. नाही. जिथे जिथं कडुलिंब आहेत भारतात, कुठेही कडुलिंब घ्या तर कडुलिंबाच्या शेती भागातच कडुलिंब असतं. हो. त्यामुळं तिथे थोडंसं ॲडल्ट्रेशन असणारच. मध बनण्याची जी प्रक्रिया आहे साधारणपणे माहिती आहे बऱ्याच जण, पण तरीसुद्धा तुम्हाला जे सांगता येईल शास्त्रीय पद्धतीनं मध होतो तयार कसा, माहिती त्याचं किसे abstract काढतात? नाही एकतर माशा मध जमा करत नाहीत. आपण समज आहे की माशा मध जमा करतात. माशा फुलामध्ये असणारा एक गोड पदार्थ आहे, त्याला नेक्टर म्हणतात, ते जमा करतात. आणि येता येता बरोबर पायाला लागून त्याचे पराग पण येतात. बरं. तर पराग आणि नेक्टर ते आणून त्या मधमाशाच्या पोळ्यांमध्ये ठेवतात आणि पोळ्यामध्ये विशिष्ट प्रक्रिया करून मग त्याचा मध तयार होतो. अच्छा, पोळ्याच्या आतमध्ये तयार होतो? पोळ्याच्या आतमध्ये मध तयार माशीच्या शरीरात वगैरे नाही? नाही नाही नाही, ते पोळ्यात मध तयार करतात. आणि मग ते येताना मध आणत नाही, येताना नेक्टर आणतात आणि पोलन आणतात आणि पोलन आणि नेक्टर त्यात डिपॉझिट करतात. आणि हे माशांचं खाद्य आहे, ते आपल्यासाठी माशा जमा करत नाहीत काय. माशा ज्याला फुलोरा नसतो त्याला डर्थ पिरियड म्हणतात, ज्याला स्केरसिटी असते अन्नाची, त्याचा तो साठा करून ठेवतात. आणि जेव्हा निसर्गामध्ये त्यांना मिळत नाही खाद्य त्यावेळेला ते खातात. पण ते आपण आपल्या स्वार्थासाठी तो. पण जेव्हा माशा अस्वस्थ होतात आणि अख्खच्या अख्खं पोळं 2 ते 3 दिवसामध्ये एका ठिकाणाला दुसरीकडे स्थलांतरित झालं असं बघायला मिळतं, हे कसं शक्य होतं? तर 2 गोष्टी आहेत. एक तर त्या बहुतेक कारण त्या भागामधलं फुलोरा संपलेलं असतं. ओके. दुसरं एक महत्त्वाचं कारण असं आहे, एका पोळ्यामध्ये फक्त एकच राणी माशी राहू शकते. आणि ज्यावेळेला त्यांना दुसरी पोळी निर्माण करायची ज्यावेळेला शक्यता वाटते तेव्हा त्यातल्या काही माशांना ते राणी माशी त्याला भरपूर खायला घालतात आणि मग ते उडू शकत नाही, जाड होते. आणि मग ते एका घरट्यामध्ये एकच राहते. मग तेव्हा ते दुसरं घरटं करतात. मग त्यातल्या काही माशा दुसरीकडे जाऊन त्या राणी माशीबरोबर, राणी म्हणजे काय दिसणार ते जर आकाराने मोठी असते एवढंच आहे, आणि मग दुसरीकडे जाऊन मग वेगळं पोळं तयार करतात. म्हणजे एकतर फुलोरा संपला म्हणून जातात, किंवा बुवा आता कॉलनी डिवाईड करून वेगळी कॉलनी एस्टॅब्लिश करायचे प्रजननाच्या काळामध्ये, म्हणून ते मायग्रेशन होतं. आपल्या ह्या मधाचं
कारण जरी तुम्ही बॉटनीचे प्राध्यापक असला तरी बरेच प्रेक्षक फार चिकित्सक असतात. याचं केमिकल कॉम्पेन्सेशन चेक केलं आहे सगळं सर्टिफाईड सर्टिफाईड आहे, त्याच्यामध्ये पेस्टिसाईड नाही, हे सर्टिफाय करून घेतलेलं आहे. आपण याला बॉईल केलेलं नाही आहे, नॅचरल प्युअर नॅचरल हनी आहे. आणि मग काही लोकांना काहीच ॲडिल्ट्रेशन नाही आहे. आता बरेच जण तुमच्या ह्या मधाची मागणी करतील, खास करून मोठ्या कॉर्पोरेट कंपन्या, त्यांना निरंतर पुरवठा करणं शक्य आहे का हे कोकणच्या भागात? आत्ता आपल्याकडे 50 टन मध आपल्याकडे ऑलरेडी स्टॉकमध्ये आहे. 50 टन मध आपल्याकडे ऑलरेडी आहे. हे एका वर्षातलं उत्पादन. हो. तर आपण दरवर्षी जवळ म्हटलं तर 101 टन मधसुद्धा आपण पुरवठा करू शकतो. त्याच्यापेक्षा जास्त जर अवघड होईल, पण एक 101 टन तर आपण दरवर्षी आपण सहज करू शकतो. आणि मी त्यांचा नंबर पण तुम्हाला देणार आहे, कारण माझा प्रयत्न काय बघा, जे काही अनोखं आहे, जे जेन्युन आहे, कारण सरांबद्दल तर ते तर सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्कचे प्रमुख आहेत. त्यांनी कितीतरी त्यांची पहिली मुलाखत तुम्ही बघितली आणि त्याला अमाप प्रतिसाद आहे. म्हणजे जवळपास 75,000 लोकांनी ती ऑलरेडी मुलाखत पाहिली आहे. इतके सगळे लोक वेगळ्या पद्धतीनं मेसेजेस टाकत आहेत म्हणजे फेसबुकवर आणि याच्यावरती मिळून. त्यामुळं मला त्यांच्याशी संवाद साधत असताना मला असं लक्षात आलं की त्यांनी इतकं अमाप काम करून ठेवलं आहे, स्वतःही केलं आहे आणि वेगळ्या कंपन्यांनी इन्क्युबेट पण केलं आहे. हे फक्त पोचवण्यासाठीचं हे माध्यम बनावं अशी माझी अपेक्षा आहे. तुम्ही तर चिकित्सक आहातच, मी तर असं म्हणेन की तुम्ही इथं या. आणि इथे मी सरांचे नंबर पण घेऊन ठेवले. हे जे चिरा मेडोस आहे त्यांचं, ते जालगाव नावाचं गाव आहे दापोलीपासून, दापोलीचाच भाग आहे ते. तर तिथे तुम्हाला हा मध बघायला मिळेल. मी 2-3 दिवस झालं सरांच्या बरोबरच आहे. तर मी बघत होतो की या मधाबद्दल काय करता येऊ शकतं. माझं तर असं म्हणणं आहे, इतका प्युअर आणि अशा पद्धतीनं निसर्गातनं संकलित केलेलं मध जर तुम्हाला मिळत असेल, त्याचं इतकं सर्टिफिकेशन झालं तर हे नंबर घ्या ना, 9423010005, 7030440505, 917595095099. काही लोकांना वाटेल की हे प्रमोशन आहे, असं गृहीत धरा तुम्ही, हे प्रमोशन आहे. माझं असं मत आहे की जे महाराष्ट्रात चांगलं आहे ना, त्याचं मनापासून प्रमोशन केलं पाहिजे. काही हरकत नाही. मी हा अशा पद्धतीचा मध जो बाजारात उपलब्ध आहे त्याच्यापेक्षा काही 1000 पटीनं जर हा उत्तम मध मिळत असेल तर तुमच्या घराघरात असायला पाहिजे, प्रत्येक औषधी ह्याच्यामध्ये असायला पाहिजे. याच्यामुळं आपल्या सह्याद्रीतल्या दुर्गम भागातल्या लोकांना एवढं रोजगार निर्मिती होते आणि एक चांगला हायजेनिक प्रॉडक्ट लोकांना मिळतो, हेल्दी प्रॉडक्ट मिळतो आणि लोकांना रोजगार. गावाकडच्या रिमोट वाडी वस्ती. तुम्ही संकलन कसं करतो? तुम्ही पोळ्यातनं घेताय तर सांगितलं, पण हे लोक नाही, आपण तिथे म्हणजे आपण तिथे पोळी ठेवतो तिकडे. मधाचे पोळी त्या रिमोट ठिकाणी ठेवतो आणि तिथून मग जमा करतो. आणि त्याचं प्रत्येक ह्याचं पोळ्याचं जिओ टॅग केलेलं आहे, लोकेशन माहिती आहे आपल्याला. वा, म्हणजे आपण जे म्हणतो सायंटिस्टच करू शकतो. आणि आपण म्हणतो की माशीच्या फ्लाईंग रेंजमध्ये शेती नाही आहे, हे प्रूव्ह कसं करणार? मला लोकेशन माहीत आहे आणि आम्ही सॅटेलाईट इमेजेस घेऊन तिथे शेती आहे की नाही आपण फाइंड आउट करू शकतो. तर सॅटेलाईट इमेज बेस्ड आपण त्याचं संपूर्ण जिओ टॅगिंग करून लोकेशन मॅपिंग केलेलं. ओके, मग आता जरा थोडंसं एक आपण हा बाऊल आणि हे घेऊया सर. मला तुमच्याकडे 2 महत्त्वाच्या प्रश्नांची उकल हवी आहे. काही विद्यार्थी पण पाहणारच आहेत आपले. आता हा आपण जो आता जे पॅक होतो ते कॅन काढलं, हा आपला रिअल नॅचरल हनी. त्याला काळपट तुम्हाला दिसेल, मी त्याला तुम्हाला बॉईल हेच विचारणार होतो की केवळ रंगावरून मधाबद्दलचं विश्लेषण काही करता येतं का? लोकांना ट्रान्सपरंट पिवळा मध दिसला की लोकांना वाटतं फार प्युअर आहे. हा, तो बॉईल केलेला असतो आणि फिल्टर केलेला असतो. तुमच्यामध्ये तो योग्य नाहीये. नाही, असा रंग असायला हवा, हा थोडासा natural काळपट. त्याची कन्सिस्टन्सी बघा, थिकनेस बघा, एक खूप असं थिक तुम्हाला दिसेल तो. याच्यामध्ये स्वीट किती पण आहे, गोडेपणा किती आहे? काय ते तुम्हाला बघायला, पण प्रत्येक ह्याच्या रेट सीझनमधलं जरा थोडंसं व्हेरिएशन. आणि मधामध्ये औषधी गुणधर्म काय? बरेच लोक वजन वगैरे कमी करतात. एकतर बऱ्याचशा आयुर्वेदिक प्रॉडक्टचा बेस म्हणून मध वापरतो. त्यानंतर मध गरम करून लिंबू आणि मध केलं तर वजन वाढतं, वजन कमी होतं. आणि थंड करून हे केलं की वजन वाढतं. हे औषधी गुणधर्म आहे. पण बेसिकली औषध जाऊ द्या, एक अतिशय चांगलं न्यूट्रिशियस फूड आहे मध आहे. तर मग लहान बाळांना, वयस्क लोकांना, कारण खूप डायजेशन खूप हे होतं, हेवी नाही डायजेस्ट करायला. ओके, मग ज्यांना एनर्जी चांगली लवकर एनर्जी पाहिजे त्याला एक चमचाभर मध थंड पाण्यात ना, गरम पाण्यात नाही. कारण मध गरम झाला की त्याची क्वालिटी खराब होते.
पाणी आहे गरम, जे गरम पाणी आहे त्याच्यातच तुम्ही ते मध मिसळून घ्यायचं आहे. गरम पाण्यात घेऊ नये. ओके. थंड ज्याला पाणी. वजन कमी करायचं तरी हां, त्याला गरम पाण्यात घ्यावं. हल्ली खूप लोक, कारण भारतात सगळ्यात जास्त विकलं जाणारं मेडिसिन मी गेली 6 महिने झालं बघतोय, तर ते 2 रिपोर्ट्स पण मी केलेत. वजन कमी कर, वजन कमी करेल. मेडिसिन सगळ्यात जास्त विकलं जातं. एक शेवटचा प्रश्न आहे की हे इतकं अडल्ट्रेशन सुरू आहे, मध्ये मध्ये FDA कारवाई करतात, भले मोठी मोठी कॉर्पोरेट्स त्याच्यामध्ये आहेत. त्याचं खूप आम्ही आयुर्वेदाचार्य आहोत आणि आमची आयुर्वेदिक अमुक अमुक वर्षापासूनची परंपरा आहे वगैरे सांगतात. हे मंडळी एवढं अडल्ट्रेशन करतात, ह्यांना प्रतिबंध का नाही होत? दुर्दैव आहे, दुर्दैव आहे. कारण आपल्याकडे FDA जेवढं इफेक्टिव्ह पाहिजे तेवढं इफेक्टिव्ह नाही आहे. कारण हे अडल्ट्रेशन होते सगळ्यांना माहीत आहे, जग जाहीर आहे ना अडल्ट्रेशन आहे. म्हणजे 80% आसपास मध बाजारातला अडल्ट्रेटेड आहे, हे जग जाहीर आहे. त्याच्यावर त्याळा घालायलाच पाहिजे. थांबतोय मी इथे. मला माहिती आहे की सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळालेली नाहीत, बरीच शास्त्रीय माहिती तुम्हाला देता येऊ शकली असती, पण माझा प्रयत्न काय बघा, मी पहिल्या दिवशी काय अनाऊन्स केलं आहे, जे या मातीतलं आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे. विदर्भात गेलो तर विदर्भातली अनेक नवीन अशाच पद्धतीची उत्पादनं मी तुम्हाला दाखवेन. उत्तर महाराष्ट्रात गेलो तर तेही दाखवेन. पण माझ्या मते खरोखर आपल्या सह्याद्रीतल्या डोंगररांगातला इतका छान असा मध जर तुम्हाला मिळत असेल तर तुम्ही तो घ्यायला पाहिजे, आणि त्या निमित्ताने खराच मध कसा असतो तेही बघायला पाहिजे. आपण घेऊया सर थोडं. माशी पण ह्याच्यामध्ये हे बघ. ते अजून फिल्टर करायचे. माशाचे प्रकार किती अगदी आहेत, सर? अगदी रोहानी येतो. माशांचे प्रकार किती आहेत? कारण आम्ही बघतो ते सातेरी, नाही आता अफलातून अक्षरशः तूप खाल्ल्यासारखं लागतं. आणि हा खाऊन बघा तुम्ही. हो, ते पण खाणार. दोन्हीमध्ये फरक तुम्हाला जाणवेल. आपण बोलत होतो माशांच्या प्रकाराबद्दल. कॉमन एक 5 प्रकारच्या माशा असतात, त्या कॉमन मध प्रोडक्शनला हे आहे, म्हणजे वापरल्या जातात. वा, दोन्हीमध्ये फरक तुम्हाला आहे निश्चित मोठा फरक आहे. हा खूपच तूप खाल्ल्यासारखा मर्यादित स्वरूपाचा गोडवा आहे त्यामध्ये. पण साधारणपणे सह्याद्रीच्या डोंगर रांगामध्ये आहेत कुठला असा फ्लोरा की जो आपल्याकडे आता हा सीझन आहे, आता जांभूळ फ्लॉवरिंग आहे. तर मग आत्ता माशांचं पण काय, आपण सुद्धा ताटामध्ये बरेच पदार्थ दिले, जो आपल्याला जास्त आवडतो आपण जास्त खातो ना. परफेक्ट. बाकीचं थोडं थोडं टेस्ट करतो. माशा तसंच करतात. फुलावर असेल समजा 5 झाडं फुलावर असतील एका वेळेला. आता वरतं काय, आता पिसा असेल, गेळा असेल, जांभूळ आहे आता, मग ह्यापैकी त्यांना कुठलं समजा त्यांना जांभूळ आवडतं, तर ते जांभळाचं मध जास्त आणणार, म्हणजे नेक्टर जास्त आणणार, पोलन जास्त आणणार. मग 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 तो आता जांभळाचा मध आपण त्याला म्हणतो. आता काही वेळेला विशेषतः एक 7 वर्षातून एकदा आपल्याकडे सह्याद्रीमध्ये कारवीच्या झाडाला फुलं येतात. तर कारवीच्या झाडाला फुलं आली की त्यामध्ये एवढी फुलं आहेत आणि माशांना मध तो फार आवडतो. तर मग त्याला बहुतांशी मध हा कारवीचा मिळतो. पण तो कारवीचं मध असा साखर होतो. लोकांना वाटतं खोटं मध आहे, अजिबात खोटं मध नाही तो कारण लवकर साखर होतं कारवीचं, थिक्सोट्रॉपिक आहे तो. पण ते मग त्याला कारवीचा मध मिळतो. मग कधी पिसा, कधी गेळा, कधी कारवी, कधी जांभूळ, ते जे फ्लॉवरिंग जास्त आहे तो तसं मध मिळतो सहज आपल्या डोळ्याने. आणि ज्याला जास्त कुठलंच फ्लॉवरिंग नसतं तर त्या का मग माशा का तर खाणारच आहेत ना, मग त्या बऱ्याच फुलांचं मध जमा करतात. मग त्याला कुठल्याच एखाद्या फुलाचं प्रेफरन्स जास्त पोलन नसतील, मग त्याला आपण मल्टीफ्लोरल हनी म्हणतो. आपल्याला साध्या डोळ्यानुसार किंवा चवीनं वगैरे अडल्ट्रेशन ओळखता येतं मला? नाही, ॲनालिसिस केलं नाही. थांबूया आपण इथे. इतकं पण सर्वसाधारण अगदी अतिशय प्युअर क्लिअर पिवळासर मध असला की समजायचं त्यामध्ये अडल्ट्रेशन व्हायची शक्यता आहे, आणि तो बॉईल करून फिल्टर केलेला आहे. पण आता आपण हा B2B विकतो की कसं, म्हणजे आपण बल्क काय भावाने विकतो?
पल्क आपण हा जवळजवळ आता 450 रुपये ते 500 रुपये लार्ज कंटेनरमध्ये देतो किलोला. एवढ्या स्वस्तात देतो. हां, कारण याच्यासाठीचं कष्ट आणि नॉर्मल बाजारामध्ये आता हीच साधारण 600-700 रुपये पण किलोने विकतो. काही लोक तर मी असं बघितलं- ते ते ह्याला आहे म्हणजे रिटेल मार्केटला. हम्म. पण त्याची परत खात्री नाही ना. हो. परत खात्री. तो हा खात्रीशीर मध आहे आपल्या कोकण किनारपट्टीवरचा. घ्या, दाखवा, थांबूया.